नमस्कार, मी उमेश सणस। सध्याचे दिवस हे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अनेक राजकीय नेत्यांशी करण्याचे दिवस आहेत। अनेकांनी शिवाजी महाराजांची तुलना सध्या काळातल्या काही राजकीय नेत्यांशी केली आणि त्यावरून गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यात सामाजिक जीवनात, सार्वजनिक जीवनामध्ये वादळही निर्माण झाली। शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या इतिहासात कोणाशीही करता येत नाही, ही मराठी माणसांची श्रद्धा आहे, भावना आहे। एका परकीय इतिहासकारानं असं म्हटलेलं आहे की मराठी माणसांचं शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे याच्या संदर्भात त्यानं लिहिलेलं आहे। तो असं म्हणतो की शिवाजी महाराज हा मराठी माणसांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे। गेल्या 5000 वर्षाच्या इतिहासात शिवाजी महाराजांनी इतका मोठा राजा झाला नाही असं म्हणून मराठी माणसांचं समाधान होत नाही। गेल्या 10,000 वर्षात शिवाजी महाराजांनी इतका मोठा राजा जगाच्या इतिहासात झाला नाही असंही म्हणून मराठी माणसांचं समाधान होत नाही, असा हा लेखक सांगतो। अगदी खरी गोष्ट आहे, असं म्हणूनही आम्हा मराठी माणसांचं समाधान होत नाही। हा लेखक पुढं असं म्हणतो की आजवरच्या जगाच्या इतिहासात, मानवतेच्या इतिहासात शिवाजी महाराजांनी इतका मोठा राजा झाला नाही असं म्हटलं तरी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना बोलणारा काहीतरी कमी बोललेला आहे असं ऐकणाऱ्याला वाटतं, अशी मराठी माणसांची भावना आहे। हेही अगदी खरं आहे। तो लेखक असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे परमेश्वराचा अवतार आहेत असं जरी म्हटलं तरी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना, शिवाजी महाराजांची स्तुती करताना बोलणारा काहीतरी मंच राखून बोलतोय अशी ऐकणाऱ्यांची, विशेषतः मराठी माणसांची भावना होते। ही गोष्ट अगदी खरी आहे। शिवाजी महाराज परमेश्वराचा अवतार आहेत असं म्हटलं तरी महाराजांबद्दल बोलताना बोलणारा काहीतरी कमी बोललेला आहे असं आम्हाला वाटतं। हा लेखक पुढं असं म्हणतो की जगाच्या आजवरच्या इतिहासात, मानवतेच्या आजवरच्या इतिहासात परमेश्वरापेक्षाही कोणती मोठी ताकद या पृथ्वीवर अवतीर्ण झाली असेल तर ती ताकद म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत। या आणि याच शब्दांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना आणि ऐकताना मराठी माणसांचं समाधान होतं। अगदी खरं आहे। आणि म्हणूनच महाराजांची तुलना अन्य कोणत्या समकालीन अगर इतिहासातल्या नेत्याशी, इतिहासातल्या कुठल्या मोठ्या प्रतिमेशी केलेली मराठी माणसांना आवडत नाही। परमेश्वरापेक्षाही शिवाजी महाराज आम्हाला मोठे वाटतात असा गौरवशाली इतिहास शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला आहे। आणि आजवरचा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांनी शिवाजी महाराजांची तुलना मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी, इतिहासातल्या मोठमोठ्या राजकीय विभूतींशी करण्याचा प्रयत्नही केलेला आहे। आणि या प्रयत्नामध्ये, हा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की शिवाजी महाराज हे एक अतुलनीय व्यक्तिमत्व आहे। जगाच्या इतिहासात ज्याची तुलना अन्य कोणाशी करता येत नाही आणि ज्याची तुलना कोणाशी करणं शक्य नाही असा जर कोणता राज्यकर्ता आजवरच्या इतिहासात झाला असेल तर तो राज्यकर्ता म्हणजे फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत, याच्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे। नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा सम्राट होता। फ्रेंच जनतेचं नेपोलियनवर अत्यंतिक प्रेम आहे। नेपोलियननं फ्रान्सचा इतिहास बदलला आणि युरोपचा भूगोल वारंवार बदलला, फ्रान्सला राष्ट्रीय अस्मिता मिळवून दिली। नेपोलियन बोनापार्ट आणि शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा प्रयत्न काही इतिहासाच्या अभ्यासकांनी केला। नेपोलियनच्या अनेक लढाया प्रसिद्ध आहेत। शिवाजी महाराजांच्या अनेक लढाया जशा लोकांना माहिती आहेत तशा नेपोलियनच्याही अनेक लढाया ज्या आहेत त्या जगभर प्रसिद्ध आहेत। नेपोलियनच्या लढायांचा अभ्यास जगभरातली लष्कर करत असतात। शिवाजी महाराजांच्या लढायांचा अभ्यासही अशा पद्धतीनं केला जातो। या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची आणि नेपोलियन बोनापार्टची तुलना काही इतिहासाच्या अभ्यासकांनी केली। ही तुलना केल्यानंतर त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की नेपोलियन बोनापार्टचं चारित्र्य हे अत्यंत कमकुवत होतं। जोसेफाईन नावाच्या एका विधवेशी नेपोलियन बोनापार्टचे संबंध होते आणि त्याबद्दल पॅरिस शहरामध्ये नेपोलियन फ्रान्सचा सम्राट झाल्यानंतर सुद्धा सातत्यानं चर्चा चालू होत्या। शिवाजी महाराजांचं चारित्र्य हे वादातीत आहे। शिवाजी महाराजांचा कट्टर विरोधक असलेला खाफी खान हा औरंगजेबाचा इतिहासकार सुद्धा म्हणतो की 17व्या शतकात शिवाजी राजांइतका चारित्र्यसंपन्न राजा झालेला नाही। शिवाजी राजा हा परधर्मियांचा आणि परस्त्रियांचा अत्यंत आदर करतो।
शिवाजीराजांच्या चारित्र्यसंपन्नतेबद्दल कोणताही प्रवाद किंवा वाद नाही आहे. चारित्र्याचा विचार केला तर शिवाजी महाराज हे एका उंचीवर जाऊन बसलेलं व्यक्तिमत्व आहे. नेपोलियनचा शेवट अतिशय वाईट झाला. नेपोलियनचा पराभव झाला. नेपोलियनला सेंट हेलेनाच्या कैदेत ठेवलं गेलं. नेपोलियनचे सगळे नातेवाईक, जवळचे लोक त्याला सोडून गेले आणि नेपोलियन अतिशय अंधकारमयरित्या सेंट हेलेनाच्या कैदेत असताना मरण पावला. नेपोलियनचा शेवट एका बाजूला पाहिला आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा वाढता जाणारा आलेख आपण दुसऱ्या बाजूला पाहिला तर आपल्याला नक्की असं लक्षात येईल की नेपोलियन बोनापार्ट आणि महाराजांची तुलनाच होऊ शकत नाही. अनेक बाबतीत शिवाजी महाराज हे नेपोलियन बोनापार्टपेक्षा कितीतरी वरचढ आहेत. शिवाजी महाराजांची आणि नेपोलियनची तुलना करणाऱ्या इतिहासाच्या अभ्यासकांनाही हाच निष्कर्ष काढावा लागला. अलेक्झांडर, ज्याचा भारतीय लेखकांनी सिकंदर असा उल्लेख केलेला आहे की ज्याला सगळं जग जिंकायचं होतं, या सिकंदरची आणि शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा मोहही अनेकांना अनावर होतो. सिकंदर हा शूर होता. सिकंदर हा पराक्रमी होता. सिकंदरला जग जिंकायचं होतं आणि तो भारताच्या सीमारेषेपर्यंत येऊन पोचलेला होता. भारतात आलेल्या युरोपियन प्रवाशांनी, ज्यामध्ये बर्नियर आहे, ज्याच्यामध्ये निकोलाव मनुची आहे, ज्याच्यामध्ये आबे कॅरे आहे, यांनी अलेक्झांडरची आणि शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांची आणि अलेक्झांडरची तुलना पराक्रमाच्या बाबतीत होऊ शकते. अलेक्झांडरची आणि शिवाजी महाराजांची तुलना ही युद्ध कौशल्याच्या बाबतीत होऊ शकते. पण भारताच्या सीमेवर झालेला प्रकार असा होता की अलेक्झांडरचं, या सिकंदरचं सैन्य त्याला कंटाळलेलं होतं की बाबा रे, आपण आपला प्रदेश सोडून, आम्ही आमची गावं सोडून आणि घरं सोडून 8-10 वर्ष झालं बाहेर पडलो आहे. तुला अजून सगळा हिंदुस्तान जिंकायचं आहे, तुला जग जिंकायचं आहे, पण आता आम्ही तुझ्या बरोबर येणार नाही. आम्ही गाव सोडलं त्यावेळी आमची बायका मुलं पाहिलेली आहेत, त्यानंतर ती कुठं आहेत आणि कशी आहेत हे आम्हाला माहिती नाही आहे. ती मुलं कोणत्या अवस्थेत आहेत याची माहिती नाही. बायका आमच्यासाठी थांबलेल्या आहेत का याची आम्हाला माहिती नाही. असं म्हणून सिकंदरचं सैन्य, अलेक्झांडरचं सैन्य त्याला सोडून जे ते निघून जायला लागलं आणि भारताच्या सीमेवरनं निराश होऊन सिकंदरला निघून जावं लागलं. अलेक्झांडरचा हा इतिहास पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षामध्ये येते की अलेक्झांडरला पराक्रम करायचा होता तो त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी करायचा होता, त्याच्या वैयक्तिक नावासाठी करायचा होता. नावाची कसलीही आणि कोणतीही अभिलाषा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये नाही. शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव मोठं करायचं नव्हतं, स्वतःच्या घराण्याचं नाव मोठं करायचं नव्हतं, स्वतःच्या वाडवडिलांचं नाव मोठं करायचं नव्हतं. शिवाजी राजांना या परिसरात इथल्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करायचं होतं आणि भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करण्याकरता अख्ख्या आयुष्याची आहुती शिवाजी महाराजांनी दिलेली दिसते. आणि म्हणून सिकंदरची तुलना शिवाजी महाराजांशी करता येत नाही. सिकंदराचं सैन्य त्याला सोडून त्याच्या डोळ्यात देखत परत फिरलेलं त्याला बघायला लागलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत असा प्रकार कुठं घडलेला नाही. शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरून विशाळगडावर जायचं होतं. शिवाजी महाराजांचा पोशाख घातलेला, शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा शिवा काशीद जो आहे तो शिवाजी महाराजांचा पोशाख घालून एका पालखीत बसला आणि ही पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत गेली. शिवा काशीदाला माहिती होतं की आपण ज्या पालखीत बसलेलो आहे ती पालखी मृत्यूच्या महाद्वाराकडे चाललेली आहे. समोर मृत्यू आहे हे दिसत असताना माणसं शिवाजी महाराजांना सोडायला तयार नव्हती. समोर मृत्यू आहे हे दिसत असताना माणसं बेदारकारपणानं मृत्यूला सामोरी जात होती. माणसांचं हे सामोरं जाणं हे शिवाजी महाराजांच्या प्रती त्यांच्या असणाऱ्या निष्ठेचं प्रतीक आहे. शिवाजी महाराजांना सोडून त्यांचा सैनिक कधी माघारी फिरला नाही. समोर मृत्यू दिसत असताना मृत्यूला कवटाळणारे सैनिक, समोर मृत्यू दिसत असताना मृत्यूला जवळ करणारे सैनिक, सेनापती शिवाजी महाराजांसोबत सदैव राहिलेले आहेत. आणि त्यामुळं या अलेक्झांडरची तुलना शिवाजी महाराजांशी करता येत नाही असा निष्कर्ष नाईलाजानं नोंदवावा लागतो. ज्युलियस सीझर याची तुलना महाराजांशी करण्याचा मोहही अनेकांना अनावर होतो. सीझरचं वर्णन त्याच्या काळातल्या इतिहासकारांनी केलेलं आहे की तो आला, त्यानं पाहिलं आणि तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या बाबतीतही हेच वर्णन केलं जातं, तो आला, त्यानं पाहिलं आणि तो जिंकला. अशा प्रकारचा गौरवशाली पराक्रम शिवाजी महाराजांनी नक्की केला. परंतु तरी देखील ज्युलियस सीझरची आणि महाराजांची तुलना करता येत नाही. ज्युलियस सीझरला त्याच्या नावासाठी त्याचं साम्राज्य उभं करायचं होतं. शिवाजी महाराजांना रयतेच्या कल्याणासाठी कल्याणकारी राज्य उभं करायचं होतं. हा महाराजांमधला आणि ज्युलियस सीझरमधला सर्वात मोठा फरक आहे.
महाराजांमधला आणि सीझरमधला दुसरा फरक आहे की कटकारस्थान करून सीझरला त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्याला मारलेला आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत असा प्रकार घडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात एका व्यक्तीनं त्यांच्या विरुद्ध जी ती फितुरी केली, खंडोजी खोपडे हे त्याचं नाव. दुसरा फितूर महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यानं रायगडाचे दरवाजे मोगलांना उघडून दिले तो सूर्याजी पिसाळ आहे. अशी एखादं दुसरं उदाहरण सोडलं तर शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये फितुरी कधी झालेली नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर आणि गेल्या 350-400 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून लोकांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी, संभाजी, तानाजी, बाजी, येसाजी अशी ठेवलेली आहेत. परंतु महाराजांबद्दल आणि छत्रपतींच्या प्रति निष्ठा न बाळगणारे आणि गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणाऱ्या खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांच्या नावाबद्दल सुद्धा मराठी माणसांमध्ये आजही नफरत आहे. त्यानंतरच्या काळात कोणाच्या घरात मुलाचं नाव सूर्याजी किंवा खंडोजी क्वचित ठेवलं गेलेलं आहे. इथपर्यंत प्रेम शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांवर लोकांनी केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांविरुद्ध बंड करणं, शिवाजी महाराजांविरुद्ध काही करणं हे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी कधीच केलं नाही. करण्याचा प्रकारही त्यांनी मनात आणलेला नाही. प्राचीन भारतामध्ये विक्रम आणि शालिवाहन हे 2 मोठे राजे होऊन गेले. या 2 मोठ्या राजांची आणि शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा मोह अनेकांना होतो. विक्रमादित्य राजाचं राज्य, त्याचा न्यायनिष्ठुरपणा, जनतेच्या प्रती त्याचं असणारं प्रेम हे लोकांना सदैव आवडतं. शालिवाहन राजाचं राज्य आणि त्याच्या राज्याचा विस्तार याच्याबद्दल बोलत असताना हे 2 राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कमालीचं साम्य आहे असं सांगण्याचा मोह प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या काही अभ्यासकांना होतो. शालिवाहन राजाचा राज्याभिषेक झाला, विक्रमादित्य राजाचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी आपल्या राज्याभिषेकानंतर स्वतःच्या नावानं शक निर्माण केलं. शिवाजी महाराजांमधला आणि या 2 राज्यकर्त्यांमधला फरक या एकाच प्रसंगातनं आपल्या लक्षामध्ये येईल. विक्रम राजाच्या राज्याभिषेकानंतर विक्रमादित्य राजानं जे शक सुरू केलं त्याचं नाव विक्रमशक. शालिवाहन राजाच्या राज्याभिषेकानंतर जे शक शालिवाहन राजानं सुरू केलं त्याचं नाव आहे शालिवाहन शक. या न्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगडावर झाल्यानंतर जे शक निर्माण व्हायला होतं त्या शकाचं नाव साहजिकच शिवशक असं असणं गरजेचं होतं. परंतु शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जे शक शिवाजी महाराजांनी सुरू केलं, जी कालगणना शिवाजी महाराजांनी सुरू केली त्या शकाचं नाव आहे राज्याभिषेक शक. थोडक्यात शिवाजी महाराज हे स्वतःच्या नावाबद्दल सुद्धा कमालीचे निरीच्छ आहेत. महाराजांना प्रसिद्धीची हौस नाही, प्रसिद्धीची आवड नाही आणि स्वतःचं नाव असं कुठल्या वास्तूला, असं कुठल्या शकाला देण्याचा विचारही महाराजांच्या मनात येत नाही. स्वराज्याचे 350 किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले. या 350 किल्ल्यांपैकी शिवाजी महाराजांनी एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही, स्वतःच्या आईचं नाव दिलं नाही, स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं नाही, स्वतःच्या घराण्यातल्या कुठल्या महापुरुषांचं नाव दिलेलं नाही. स्वतःच्या नावानं स्वतःचं शक सुरू करणारा विक्रमादित्य राजा आणि शालिवाहन राजा यांची स्वतःच्या नावाबद्दल असणारी आसक्ती आणि स्वतःच्या नावाबद्दल कमालीचे निरीच्छ असणारे शिवाजी महाराज यातला फरक हा देखील आपण समजावून घेतला पाहिजे. काही धर्मनिरपेक्ष इतिहासाच्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांची आणि अकबराची तुलना करण्याचा मोह अनावर होतो. अकबर हा मध्ययुगीन भारतामध्ये झालेला एक सहिष्णू राजा होता म्हणून अकबराचा उल्लेख इतिहासात सदैव केलेला आहे. आणि अकबर आणि शिवाजी महाराज यांची तुलना करत असताना अकबर हा पराक्रमी होता. अकबरानं स्वतंत्र मोगल साम्राज्य निर्माण केलं. अकबरानं सर्वधर्म समभावाची कल्पना मांडली. अकबरानं दिने इलाही नावाचा स्वतंत्र धर्म स्थापन करून सर्व भारतीय नागरिकांना एकत्र करण्याचं काम केलं. अशा प्रकारे इतिहासाचे अभ्यासक सांगत असतात. परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अकबराची आणि शिवाजी महाराजांची तुलनाही करता येत नाही. अकबर आणि त्याचा मीना बाजार हा जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. अकबराचा मीना बाजार हा त्याच्या अय्याशी वृत्तीचं प्रतीक होतं. शिवाजी महाराजांचा असा मीना बाजार असल्याचं इतिहासात कुठं ऐकायला मिळत नाही. शिवाजी महाराजांचा स्त्रियांप्रती असणारा आदर हा इतिहासाला प्रत्येक क्षणी नोंदवावा लागलेला आहे. शिवाजी महाराज हे कमालीचे चारित्र्य संपन्न होते. त्यामुळे या बाबतीत शिवाजी महाराजांची आणि अकबराची तुलना होऊ शकत नाही.
अकबराचा कमालीचा तिरसटपणा, अकबराचा शिकारीबद्दलचं प्रेम आणि त्याची शिकारी वृत्ती याची तुलना शिवाजी महाराजांशी करता येत नाही. शिवाजी महाराजांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांचे छंद, त्यांच्या आवडी, त्यांच्या निवडी, त्यांच्या वैयक्तिक आवडीच्या गोष्टी करण्यासाठी कधीच वेळ घालवलेला नाही. रयतेचं कल्याण आणि सामान्य माणसाला त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारं आयुष्य जर कोणाचं असेल तर ते आयुष्य फक्त शिवाजी महाराजांचं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं अकबराची आणि शिवाजी महाराजांची तुलना करणं ही देखील एक चुकीची गोष्ट होऊ शकते. जगाच्या इतिहासात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपलं नाव केलं, ज्यांनी ज्यांनी जगाच्या इतिहासामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाची आणि कर्तृत्वाची छाप पाडली, अशा अनेक जुन्या राज्यकर्त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी इतिहासाच्या अभ्यासकांनी केलेली आहे. इतिहासाचा आणि ऐतिहासिक महापुरुषांचा तौलनिक अभ्यास करत असताना अशी तुलना करावी लागते. आणि अशी तुलना करणाऱ्या सगळ्या इतिहासाच्या अभ्यासकांचा शेवटी निष्कर्ष एकच आहे की जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांइतका मोठा राजा झाला नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या आसपास पोचणारं कर्तृत्वही कोणी दाखवलेलं नाही. शिवाजी महाराजांचं धवल चारित्र्य, शिवाजी महाराजांची कामसू वृत्ती, शिवाजी महाराजांचं संपूर्ण सामान्य माणसाच्या कल्याणासाठी व्यतीत केलेलं आयुष्य, शिवाजी महाराजांचं संघर्षमय जीवन याची तुलना जगाच्या इतिहासातल्या कुठल्याही राज्यकर्त्याशी करता येत नाही. आणि आम्हा मराठी माणसांना तर शिवाजी महाराज हे परमेश्वरापेक्षाही मोठे वाटतात. हे 350 वर्ष जे आहेत ते महाराज आम्हाला परमेश्वरापेक्षाही मोठे वाटत आलेले आहेत. आणि म्हणून हे आजही जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांची तुलना अन्य कोणाशी केलेली आम्हाला आवडत नाही. धन्यवाद.